तुमच्या घरात जर लहान बेबी असतील तर तुमच्याकडे ही वस्तू असायलाच पाहिजे. सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज सकाळी माझी मॉर्निंग ना थोडी लेझी होती. आज ना मला खूप जास्त कंटाळा आलेला होता. अजिबात उठायची इच्छा होत नव्हती. कधी कधी असं होतं ना, रोज रोज तेच लाईफ, तेच तेच काम करून कंटाळा येतो. आज तसंच माझं काहीसं झालं होतं. मग तसं करून कसं चालणार? आपण नाही केलं तर कोण करणार? तर माझा सगळा लेझीनेस, सगळा आळस बाजूला ठेवून मी लागली माझ्या रोजच्या कामाला. माझं सगळं मी आवरून घेतलं, अंघोळ वगैरे करून घेतली, पूजा वगैरे करून घेतली, थोडं जेवणाचं वगैरे बनवून घेतलं आणि माझी जी रोजची कामं असतात, बेबीजचं करणं, अंघोळ वगैरे, त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या, कपडे काढणं, हे सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या. ह्या गोष्टी करता करताच तर वेळ कुठे निघून जातो माहितीच पडत नाही. त्याच्यानंतर बेबीचं जेवण बनवलं, वरण भात बनवला होता मी आज त्यांच्यासाठी. आणि तसंही ते आता सगळंच खातात, तर त्यांना त्यांचं जेवण वगैरे भरवलं. आणि नंतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट हीच सांगायची होती मला, की मी ना माझ्या बेबीजसाठी हे बुक्स आणि काही कार्ड्स, मिनी डिक्शनरी आहे ऑनलाईन अवेलेबल, ती मी मागवली होती. तर तुमच्या घरी पण जर लहान बेबीज असतील तर तुम्ही पण हे मागवू शकता. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी लिंक पाठवून देईल. आणि खरंच हे मागवल्यापासून मला खूप जास्त म्हणजे हेल्प झालेली आहे. अगदी म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मुलांना टी व्ही आणि मोबाईलपासून जर दूर ठेवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी जेव्हापासून हे मागवलं तेव्हापासून यांचा टी व्ही आणि मोबाईलचा अगदी कमी, म्हणजे खूप कमी प्रमाणात मी त्यांना स्क्रीन दाखवते. आणि मी त्यांचा एक स्टडी टाईम जो असतो, म्हणजे मी एक सेट करून ठेवलेला आहे. त्या टाईममध्ये ते बरोबर त्यांना ते कार्ड्स आणि ते बुक्स वगैरे जर दिले तर ते छान बघतात, त्याचं निरीक्षण वगैरे करतात. तर तेवढीच आपल्याला हेल्प होते. त्याच्यानंतर मी दोघांना पण झोपून दिलं आणि मी थोड्या वेळ माझ्या गार्डनमध्ये बसले. माझी जी छोटीशी बाल्कनी आहे त्याच्यामध्ये बसली, कारण मला तिथे बसलं की थोडं फील होतं, कारण सकाळपासून खूप म्हणजे असं लो लो फील होत होतं मला. त्याच्यानंतर मी मार्केटमधून ओली हळद आणली होती. मला बऱ्याच दिवसाचं हळदीचं झाड लावायचं होतं आणि माझ्याकडे 2 कुंड्या रिकाम्या होत्या. तर मी ह्या 2 कुंड्यांमध्ये छान हळदीचं झाड लावलेलं आहे. बघूया आता, लेट्स सी रिझल्ट काय येतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.